भारतात लोकसभा निवडणुकांची धामधूम असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक मोठी बातमी येते। इराणचे राष्ट्रपती इब्राहिम राईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला। त्यांच्या सोबतच परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियन, पूर्व अझरबैजान प्रांताचे राज्यपाल मालेक रहमती आणि धार्मिक नेता मोहम्मद अली आले हाशेम यांचाही अपघाती मृत्यू झालाय। त्यामुळे इराणवर शोककळा पसरली आहे। खराब वातावरणामुळे हे हेलिकॉप्टर इराणमधील उत्तर पश्चिमी प्रांतातील पूर्व अझरबैजानमधील डोंगराळ अशा भागात हार्ड लँडिंग करताना क्रॅश झालं। रविवारची ही घटना आहे। 18 तासांनी हेलिकॉप्टरचा सापळा फक्त सापडला। हेलिकॉप्टरमधल्या कुणीही वाचू शकलं नाही। इराण आणि अझरबैजानच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या कीज खलासी आणि खोदाफरीन या दोन धरणांच्या उद्घाटनाकरता इब्राहिम रईसी अझरबैजानला गेले होते। तिथून पूर्व अझरबैजानची राजधानी तब्रेज या शहराकडे ते निघाले होते। वाटेतच अपघात झाला। खराब हवामान आणि सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे आले। केवळ जमीन मार्गानेच बचाव पथकं या भागात पोहोचू शकली। इराणने 40 वेगवेगळ्या बचाव पथकांना डोंगराळ भागात पाठवलं होतं। दरम्यान हा अपघात होता का घातपात, अशा चर्चा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत।